पावसाळ्याची चाहूल लागली की आपल्याला सगळ्यांना आठवतं ते म्हणजे गोड आंबट तिखट चवीचं लोणचं. तर बघू शकता आज आपण लोणचं बनवणार आहोत. तर इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे आणि ती कट करून आणलेली आहे. त्याआधी मैत्रिणींनो, तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर बघू शकता आता इथे आपण छान अशा कट करून आणलेल्या आहे आणि आता याला आपण मीठ आणि हळद लावून घेणार आहोत. तर मीठ साधारण इथे मी 2 ते 3 चमचे इतकं मीठ लावून घेतलं आणि 1 ते 1.5 चमचा इतकी हळद लावून घेतली. ह्याच्यामुळे आपलं लोणचं वर्षभर अगदी जसंच्या तसं राहतं आणि छान टिकतं. कारण ह्याच्यामुळे आपण ह्याचं आंबट पाणी काढून घेणार आहोत. तर आता इथे आपण छान असं चोळून व्यवस्थित हळद आणि मीठ सर्व फोडींना लावून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने. आता इथे आपण हळद आणि मीठ व्यवस्थित लावून झालेलं आहे. आता हे आपण साधारण रात्रभर असंच ठेवणार आहोत. तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता ह्याच्यातलं पाणी बऱ्यापैकी निघालेलं आहे. ह्या व्हिडिओमध्ये लोणचं 1 ते 2 वर्ष कसं छान टिकेल त्या टिप्स देणार आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. तर बघू शकता रात्रभर ठेवल्यामुळे आपल्या फोडींमधलं साधारण 1 वाटी इतकं पाणी निघालेलं आहे. आता इथे कढईमध्ये मी एक चाळण ठेवून घेतलेली आहे आणि त्या चाळणमध्ये आपण ह्या सर्व फोडी काढून घेणार आहोत आणि ह्यातलं पाणी छान असं निथळून घेणार आहोत. ह्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचे जेणेकरून आपलं लोणचं छान टिकायला हवं. बघू शकता आता साधारण अर्धा ते 1 तास मी हे निथळत ठेवलं आणि आता इथे छान असं पाणी सर्व निघालेलं आहे. तर मी दाखवतेच तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता इथे आपण चाळण काढून घेणार आहोत. तर बघू शकता इथे साधारण 1 वाटी इतकं पाणी निघालेलं आहे आणि हे पाणी तुम्ही फेकून देऊ शकता, ह्याचा काहीही उपयोग होत नाही. तर आता इथे मी परात घेतलेली आहे आणि परातमध्ये हे सर्व फोडी आपण छान अशा पसरून घेणार आहोत जेणेकरून ह्या पटकन वाळतील किंवा सुकतील. तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर उन्हामध्ये 1 ते 2 तास ठेवलं तरी ह्या छान सेट होतात किंवा ऊन नसेल तर तुम्ही फॅनच्या हवेखाली साधारण 2 ते 3 तास ठेवू शकता. तर इथे मी परातमध्ये आणि ताटामध्ये व्यवस्थित असं पसरून घेतलं आहे, हवेशीर ठेवलं आहे. तोपर्यंत इथे आपण मसाला तयार करून घेणार आहोत मैत्रिणींनो. तर इथे मी तवा ठेवलेला आहे आणि तव्यामध्ये आपण सुरुवातीला बडीशोप भाजून घेणार आहोत. तर आपण 2 किलो प्रमाणानुसार करणार आहोत लोणचं. तर इथे साधारण 2 चमचे इतकी मी इथे बडीशोप घेतलेली आहे. हा आपण सुरुवातीचा मसाला तयार करून घेणार आहोत, खडा मसाला. ह्याच्यामुळे आपलं लोणच्याची चव दुप्पट होते. आता हलकंसं 1 ते 2 मिनटं छान असं गरम झाल्यावर आपल्याला धना भाजून घ्यायचे. तर धणेसुद्धा इथे मी 4 चमचे इतकं घेतलेलं आहे. तर मैत्रिणींनो, प्रमाण तुम्ही बघू शकता. 2 चमचे बडीशोप, 4 चमचे धणे असं घेतलेलं आहे. धणेसुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनटं छान परतून घ्यायचे. आता इथे आपण मेथीसुद्धा 2 चमचे घेतले. तर मेथीचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण 2 किलो प्रमाणाला 2 चमचे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. त्यानंतर इथे 20 ते 25 लवंग घेतलेले आहेत. तर लवंगसुद्धा आपल्याला हलक्याशा भाजून घ्यायचे आहे. हे सर्व खडे मसाले आपण याच्यासाठी भाजतोय की ह्यांची चव दुप्पट व्हावी. त्यानंतर इथे मिरेसुद्धा मी 20-25 मिरे घेतलेली आहे आणि 4 ते 5 वेलची घेतलेली आहे, हिरवी वेलची. आता इथे हा खडे मसाला तयार करून घेणार आहोत. अगदी 10 मिनटं थंड झाल्यावर मग आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये एकदा ह्याची जाडसर अशी भरड तयार करून घ्यायची. तर पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच मैत्रिणींनो मी तुम्हाला. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण सुंदर असं लोणचं बनवणार आहोत. त्यानंतर दालचिनी इथे मी जाडसर दळून घेतलेली आहे. तर बघू शकता तीसुद्धा ह्या मिश्रणमध्ये घालत आहे. तर दालचिनी साधारण 1 चमचा इतकी घेतलेली आहे मी. तुम्हाला आवडत असेल तर मिश्रणमध्ये दळा किंवा वरून टाकली तरी चालेल. आता बघू शकता मी थोडंसंच घातलं होतं. नंतर आपण मसाल्यामध्ये वरून घालणार आहोत दालचिनीची पावडर. त्यानंतर इथे तवा आपला गरमच आहे. त्याच्यावर आपण साधारण 250 ग्राम इतकी मोहरी डाळ घेतलेली आहे. तर मी वाटीच्या प्रमाणाने दाखवत आहे. तर साधारण ही 250 ग्राम इतकी आहे. तर तीसुद्धा आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे. कारण तिच्यात जो ओलसरपणा असतो तो पूर्णपणे आपल्याला घालवायचे. लोणचं बनवताना कुठल्याही वस्तूमध्ये ओलसरपणा नसावा जेणेकरून लोणचं आपलं 1 ते 2 वर्ष आरामात राहतं व्यवस्थित. आता इथे आपण हलकंसं भाजून घेणार आहोत अगदी 2 ते 3 मिनिटे मैत्रिणींनो. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असणार तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ह्या पद्धतीने आपण हलकंसं भाजून घेणार आहोत. आता इथे आपण मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि थोडंसं मोहरी डाळ थंड झाल्यावर मग आपण ह्याच्यामध्ये 1 ते 2दा मिक्सरला फिरून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो,
तुम्हाला मोहरी डाळ कमी घालायची असेल तर 2 किलोला 200 ग्राम घातली तरी चालेल. मला मसाला जास्त आवडतो म्हणून मी जास्त घातली 50 ग्राम. तर आता इथे आपण मोहरी डाळ हलकीशी दळून घेतली. त्यानंतर इथे मी 800 ग्राम इतकं तेल तापत ठेवलेलं आहे. आपल्याला तेल अगदी कडकडीत करून घ्यायचे, छान तापून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला एक खोलगट कढई किंवा खोलगट भांडं घ्यायचे आणि चेक करून घ्यायचे मैत्रिणींनो, आपल्याला कढई अगदी स्वच्छ पुसून घ्यायची आहे. लोणचं बनवताना सगळे भांडे व्यवस्थित पुसून घ्यायचे, म्हणजे त्याच्यात पाण्याचा अजिबात एकही थेंब नसायला हवा, जेणेकरून आपलं लोणचं त्याच्यामुळे खराब होणार असेल तर. सगळं व्यवस्थित पुसून घ्यायचं. तर बघू शकता राईची डाळ आपण दळून घेतली, ती सुरुवातीला बेसला आपण घालून घेतली आहे आणि छान असं पसरून घेतली. त्यानंतर आपण जो खडे मसाला तयार केलेला होता तो सुद्धा आपण खाली घालून घेतलेला आहे. तर मैत्रिणींनो, ही स्टेप्स लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही. त्यानंतर इथे दालचिनी पावडर घालून घेतलेली आहे मी. त्यानंतर इथे हिंग पावडर घेतलेली आहे 1 चमचा. त्यानंतर इथे आपण हळद घालून घेणार आहोत. तर हळदसुद्धा आपण इथे 1 चमचा इतकी हळद घातली आहे. तर हळदीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा लोणच्याच्या रंगानुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे आपण मीठ घालणार आहोत. तर मिठाचं प्रमाण मैत्रिणींनो, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिठामुळे आपलं लोणचं खूप दिवस टिकतं. तर साधारण 5 चमचे इतकं मीठ इथे मी घातलेलं आहे. जर वरून कमी वाटलं तर वरून आपण मीठ जेव्हा मसाला मिक्स करतो तेव्हा ॲड करू शकतो. त्यानंतर इथे आपण 4 चमचे इतकं लाल तिखट घेणार आहोत आणि कमी जास्त वाटलं तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कारण प्रत्येक घरात तिखट प्रकार आणि तिखट कमी जास्त तर ते प्रत्येक घराचं वेगवेगळं असतं. त्या हिशोबाने तुम्ही तिखटाचं प्रमाण इथे घेऊ शकता. आता इथे आपण मसाले घालून घेतले, लाल चटणी घालून घेतलेली आहे. तुमच्याकडे जर काश्मीरी लाल मिरची असेल तर नक्कीच घाला. आता इथे मी 4 लाल मिरच्या घातल्या आहे आणि 3-4 वेलची घातलेली आहे आणि हे सर्व मिश्रण छान असं मिक्स करून घेणार आहे. आणि हे मिक्स केल्यामुळे लोणचं एकसारखं व्यवस्थित सेट होतं. तर बघू शकता ह्या पद्धतीने. मिठाचं प्रमाण तुम्हाला कमी वाटलं तर नक्कीच ॲड करा मैत्रिणींनो, कारण लोणच्यामध्ये जितकं मीठ जास्त राहील तितकं लोणचं टिकायला भरपूर दिवस टिकतं. पण मीठ टाकताना अंदाज घेऊन किंवा तुमच्या घरात जर BP डायबिटीस पेशंट असेल तर तुम्ही त्या हिशोबाने मीठ घालू शकता. तर इथे व्हिडिओमध्ये मी 2 किलोच्या प्रमाणाने दाखवलेलं आहे. तर आता इथे आपण 10 ते 12 लसूण पाकळ्या छान अशा ठेचून घेतलेल्या आहे आणि त्यासुद्धा ह्याच्यात घालणार आहे. बरेचसे जण लसूण नाही घालत, पण आमच्या खानदेशात लसूण घालतात लोणच्यामध्ये, तर नक्कीच करून बघा मैत्रिणींनो ह्या पद्धतीचं. त्यानंतर साधारण अर्धा किलो इतकं गूळ घेतलेला आहे मी. तर इथे गूळ मी छान असा किसून घेतलेला आहे किंवा तुम्ही असं चाकूने कापूनसुद्धा घेऊ शकता. तर बघू शकता व्हिडिओमध्ये. तर ह्या पद्धतीने साधारण अर्धा किलो इतकं गूळ आपण 2 किलो लोणच्याला घेणार आहोत. तर तुम्हाला लोणचंमध्ये गूळ कमी घालायचं असेल तरी चालेल, तुम्ही 250 ग्रॅमसुद्धा घालू शकता. इथे माझे मुलं खातात म्हणून मी थोडंसं गोड जास्त केलं आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा मैत्रिणींनो. त्यानंतर इथे आपण तेल छान असं कडकडीत गरम झाल्यावर आपल्याला सुरुवातीला लसूण आणि मिरची छान अशी तेलामध्ये भाजून घ्यायची आहे आणि छान अशी त्याची चव येते लसणामुळे लोणचंला. तर नक्की करून बघा ह्या पद्धतीने मैत्रिणींनो. आमच्या खानदेशात ह्या पद्धतीचंच लोणचं होतं, तर नक्की एकदा करून बघा. अगदी 2 वर्ष कसंही टिकतं हे लोणचं, तर करून बघा. आता आपण थोडं थोडं तेल घालून चमच्याने हे सर्व छान असं भाजून घेणार आहोत हे मसाले. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अगदी थोडं थोडं असं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. खूप जास्त असं तेल एकदम घालायचं नाही. तर मैत्रिणींनो, प्रमाण आपण घेतलेलं आहे साधारण 2 किलो कैरीला आपण इथे 800 ग्रॅम इतकं तेलचा वापर करणार आहोत. तुम्ही सुरुवातीला 600 ग्रॅम घातलं तरी चालेल. नंतर लोणच्याला त्याचं तेल आणि गुळाचं तेल सुटतं आणि ते असं छान असं होतं. त्याच्यामुळे मग तेलाचं प्रमाण तुम्ही कमीसुद्धा ठेवू शकता. तर बघू शकता, कारण गूळ जेव्हा वितळतो ना तेव्हा त्याचा अजून ओलसरपणा असतो आणि ते लोणचं खूप असं छान तयार होतं. तर नक्की करून बघा मैत्रिणींनो ह्या पद्धतीने. आता इथे आपण थोडं थोडं तेल घालून घेणार आहोत आणि हे सर्व मसाले छान असे खमंग ह्या तेलामध्ये भाजले जातात. आणि जेव्हा हे मसाले बनतात तेव्हा ह्याचा वास अगदी घरभर पसरतो. तर नक्की करून बघा मैत्रिणींनो हे लोणचं. आता इथे मी सर्व तेल घालून घेतलेलं आहे ह्या पद्धतीने. तोपर्यंत आपल्या कैरीच्या फोडीसुद्धा छान अशा वाळत आहेत. त्या साधारण 3 ते 4 तास छान वाळतील.
तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो. तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात तर मला नक्की कमेंट करून सांगा. आता इथे सर्व तेल घालून झाल्यानंतर आपण हे मिश्रण चमच्याने छान असं मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे आपल्या सर्व जिन्नस एकजीव होतील आणि मसाला एकसारखा छान असा तयार होईल आणि गूळ वितळायला सुद्धा मदत होईल. तर बघू शकता इथे चमच्याने मी थोडं थोडं असं मिक्स करून घेत आहे. तर रंग पण खूप सुरेख आलेला आहे लोणच्याला. तर बघू शकता ह्या पद्धतीने. आता इथे आपल्याला एक सिक्रेट पदार्थ घालायचे आहे, ज्याच्यामुळे आपल्या लोणच्याची चव तर दुप्पट होणारच आहे, पण लोणचं टिकायला सुद्धा मदत होणार आहे. ते म्हणजे एक मूठ साखर घालायची आपल्याला. सा साखर घातल्यामुळे लोणचं टिकायला खूप मदत होते. तर एक मूठ साखर नक्की घाला मैत्रिणींनो. आता पुन्हा इथे छान असं मिक्स करते, म्हणजे गरम तेलामध्ये गूळ आणि साखर छान असं सेट होईल. त्यानंतर इथे आपल्या फोडी छान अशा वाळून तयार झाल्या आहेत. तर बघू शकता आपल्याला अगदी कडक नाही बनवायच्या. लोणच्याच्या फोडी थोड्याशा ओलसरच राहू द्यायचे. तर बघू शकता ह्या पद्धतीच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता आपला मसालासुद्धा 2 ते 3 तासांनी छान असा गार झालेला आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला ह्याच्यामध्ये फोडी घालून घ्यायची. तर बघू शकता रंगसुद्धा खूप छान आला आहे मसाल्याला आणि कलर म्हणजे खूप छान, बघताच खावंसं वाटतं असं वाटतं. आता बघू शकता छान असा आपला मसाला बनवून तयार झाला आहे. तो थंडसुद्धा झालेला आहे. आता इथे आपण सर्व फोडी थोडं थोडं करून असं घालून घेणार आहोत. तर आपण 2 किलोचं इथे लोणचं बनवलेलं आहे मैत्रिणींनो. तर तुम्ही ह्याप्रमाणे 1 किलोचं सुद्धा बनवू शकता किंवा अर्धा किलोचं सुद्धा बनवू शकता. तर नक्की बनवून बघा. त्यानंतर इथे चमच्याने उलटसुलट करून आपण थोडं थोडं मिश्रण मिक्स करून ह्याचं व्यवस्थित सर्व फोडींना मसाला लागला पाहिजे. ह्या पद्धतीने नक्की करून बघा मैत्रिणींनो. अगदी सोपं आणि झटपट असं बनवून तयार होतं हे लोणचं. फक्त पाण्याचा वापर होईल असं काहीही करू नका, म्हणजे तुमचं लोणचं 2 वर्ष कसंही टिकेल. आता ह्या पद्धतीने आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित मुरलं जाईल ते आणि सगळ्या फोडींना मसाला छान असा लागेल आणि ते व्यवस्थित सेट होईल. तर बघू शकता आता इथे आपण व्यवस्थित मसाले सर्व फोडींना लावून घेतले आहे आणि आता हे आपण सर्व रात्रभर असंच ठेवणार आहोत. रात्रभरमध्ये याचा रंग खूप छान होईल. आता इथे मी झाकून ठेवत आहे आणि साधारण 10 ते 12 तासानंतर आपण बघणार आहोत. तर बघू शकता किती सुंदर झणझणीत असं लोणचं आपलं बनवून तयार झालेलं आहे. तर करून बघा ह्या पद्धतीने आणि तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तर लोणचं करून बघा, खाऊन बघा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आता इथे लोणच्याची बरणी मी स्वच्छ धुवून घेतली आणि उन्हात वाळवून घेतलेली आहे.